नमस्कार मित्रांनो, आपण आजारी पडल्यानंतर औषध घेतो, पण आजार होण्याआधी आपण कोणत्या सवयीकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे ते आज आपण जाणून घेऊयात. आज आपण जाणून घेऊयात अशा 30 सवयी ज्या शक्य तितक्या जर आपण टाळल्या तर आपण कधीच आजारी पडणार नाही. पहिलं म्हणजे जेवल्यावर लगेच झोपू नका. विशेषतः आम्लपित्ताचा त्रास असेल तर ही सवय त्रास वाढवू शकते. दुसरं म्हणजे रात्री उशिरा भरपूर आणि जड जेवण करू नका. झोपण्याआधी अगदी जवळ केलेले जड जेवण पचन आणि झोप दोन्हीवर परिणाम करू शकते. तिसरं म्हणजे दिवसभर फक्त चहा कॉफीवर राहू नका. शरीराला संतुलित आणि पौष्टिक आहाराची गरज असते. चौथं, तहान लागत नाही म्हणून दिवसभर खूप कमी पाणी पिऊ नका. शरीराच्या गरजेनुसार दिवसभर पाणी घेत राहा. पाचवं, सकाळपासून पाणी न पिता एकदम खूप पाणी पिण्याची सवय ठेवू नका. पाणी दिवसभर योग्य प्रमाणात घेत राहणे अधिक चांगले आहे. सहावं, वारंवार लघवी रोखू नका. काम किंवा प्रवासामुळे ही सवय नियमित होऊ देऊ नका. सातवं म्हणजे शौचाची इच्छा सतत पुढे ढकलू नका. शरीराचे नैसर्गिक संकेत दुर्लक्ष करू नका. आठवी, सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरू नका. दिवसाची सुरुवात काही मिनिटे शांतपणे करा. नववं म्हणजे झोपण्याआधी तासनतास मोबाईल वापरू नका. यामुळे झोपेच्या वेळेवर आणि गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. दहावं म्हणजे रोजची झोप 4 ते 5 तासांवर आणू नका. पुरेशी आणि नियमित झोप शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 11वं म्हणजे जोरात घोरणे आणि झोपेत श्वास अडथळणे याकडे दुर्लक्ष करू नका. असे लक्षणे वारंवार असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 12वं म्हणजे वारंवार होणाऱ्या आम्लपित्तासाठी स्वतःहून रोज औषधी घेऊ नका. मूळ कारण शोधणे महत्त्वाचे असते. 13वं, प्रत्येक डोकेदुखीसाठी स्वतःहून वेदनाशामक गोळी घेऊ नका. वारंवार डोके दुखत असेल तर कारण तपासा. 14वं, मागच्या आजारांच्या उरलेल्या अँटीबायोटिक गोळ्या नवीन आजारासाठी स्वतःहून घेऊ नका. 15वं, डॉक्टरांनी दिलेले उपचार स्वतःच्या मनाने मध्येच बंद करू नका. शंका असल्यास डॉक्टरांशी बोला. 16वं, वजन वाढले म्हणून पौष्टिक पदार्थ अनावश्यकपणे कमी करू नका. वजन नियंत्रित म्हणजे उपाशी राहणे नाही. 17वं, नैसर्गिक आहे म्हणून पूर्णपणे सुरक्षित आहे असे समजू नका. काढे, आयुर्वेदिक औषध किंवा पूरक पदार्थ घेतानाही काळजी आवश्यक आहे. 18वं म्हणजे फळांचा रस म्हणजे पूर्ण फळ असे समजू नका. शक्य असेल तेव्हा पूर्ण फळाला प्राधान्य द्या. 19, तुंतमय पदार्थ अचानक खूप वाढवू नका. आहारात बदल हळूहळू करा. 20वं म्हणजे रोज एकाच प्रकारच्या अन्नावर अवलंबून राहू नका. वेगवेगळ्या भाजी, फळे, कडधान्य आणि धान्यांचा समावेश करा. 21, जेवणाच्या वेळा सतत अत्यंत अनियमित ठेवू नका. शक्य तितक्या नियमित दिनचर्या ठेवा. 22, दिवसभर बसून राहून फक्त थोडा व्यायाम केला म्हणजे पुरेसं झालं असं समजू नका. दिवसभरातही शरीराची हालचाल करत राहा. 23, सलग तासनतास एकाच जागी बसू नका. मध्येच उठून काही मिनटं चालणे सुद्धा गरजेचे असते. 24, अचानक खूप जास्त व्यायाम सुरू करू नका. शरीराला हळूहळू व्यायामाची सवय लावा. 25, व्यायाम करताना छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा असामान्य श्वास लागणे याकडे दुर्लक्ष करू नका. 26, रक्तदाब किंवा रक्तातली साखर वाढली तरी मला काही त्रास नाही म्हणून दुर्लक्ष करू नका. अनेक वेळा सुरुवातीचे लक्षणं दिसत नसतात. 27, दात, डोळे आणि ऐकण्याची तपासणी वर्षानुवर्ष पुढे ढकलू नका. 28, सतत ताण, चिंता आणि झोपेचा त्रास असा माझा स्वभावच आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या. 29, छातीत दडपण, अचानक श्वास लागणे, थंड घाम किंवा बेशुद्ध पडण्यासारखे गंभीर लक्षणं आली तर घरगुती उपाय करत बसू नका. तातडीने डॉक्टरकडे जा. आणि 30वं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
मला काहीच होणार नाही या विचारामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य सवयी लावणे अधिक महत्त्वाचे आहे. या 30 पैकी तुम्ही किती गोष्टी करता कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. अशा सोप्या आणि आरोग्यविषयी माहितीसाठी आरोग्य धनसंपदा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. निरोगी रहा, आनंदी रहा.